कारण ना माझ्या निरीक्षणात आलंय की हा जो दिवाणखाना आहे त्याचा आपल्याला उपभोगच घेता येत नाही, म्हणजे मजाच लुटता येत नाही. सतत सतत ही मुलं ना व्यापून ठेवतात इथला अवकाश. तू काय बोलतेस? मध्ये इतकी साहित्यिक कशी बोलायला लागतेस ग तू? हा, तू ना खरं म्हणजे लेखिका व्हायला पाहिजेस. नाही ग बाई, रेवा पण मला तेच म्हणते, लेखिका हो. म्हणजे तिचं म्हणणं आहे की मी जुनी आहे. जुन्या विचारांची आहे, जुन्या लोकांसारखी बोलते, तशीच वागते. तिचं म्हणणं आहे की मी तसं बोलायच्या ऐवजी हे सगळं जर लिहून काढलं ना तर लेखिका तरी म्हणतील मला लोक. खरंय, खरंच लिहायला पाहिजेस ग तू. नाही ग, तुला एक सांगू का? कोणाला सांगणार नाहीस ना? मला ना एकदा स्वप्न पडलं होतं. काय? की मी असं मस्त पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकासाठी मला असा एक खूप मोठा असा पुरस्कार मिळाला. मस्त समारंभ आहे, गर्दी गर्दी गर्दी. मी स्टेजवर बसले आणि जस जशी माझी भाषणाची वेळ जवळ येत गेली ना तस तशी मला तहान लागत गेली. घाबरले ग मी, पाणीच नव्हतं कुठे. आणि मला जाग आली ना तेव्हा मला खरंच खूप तहान लागली होती. कोइन्सिडन्सच आहे हे. पण काय ग, तुझे ते ऑर्गनायझर इतके फडतूस, एवढ्या मोठ्या साहित्यिकेला बोलवलं पुरस्कार द्यायला आणि साधं पाणी नाही ठेवता येत त्यांना फंक्शनला. बघ ना, माझ्यासारख्या मोठ्या लेखिकेला बोलवलं आणि साधं पाणी ठेवता येत नाही त्यांना. निषेध. तू एक काम कर, हे असे पुरस्कार वितरण सोहळे आहेत ना त्यांच्यावर निषेध म्हणूनच एक पुस्तक लिहून टाक. आता चांगली खरडपट्टी काढ त्यांची. म्हणजे माझ्या पुस्तकाला कोणी पब्लिशरच मिळणार नाही. पण तरी मी निषेध करणार. अरे आम्ही लेखक लिहितो म्हणजे काय? काय वाटलं तुम्हाला? सोपं नाहीये काही. आमच्या लेखकांच्या नशिबी सतत ही उपेक्षा. काय अर्थ आहे ह्याला? शी बाबा. आणि तुला माहितीये का, जॉर्ज ऑरवेल ॲनिमल फार्मचे लेखक, त्यांच्या पुस्तकाला रिजेक्शन मिळालं होतं. हो. आणि डायरी ऑफ ॲन फ्रँक, त्याला तर 15 वेळा रिजेक्शन मिळालं होतं. बापरे, काय ग बाई, कठीण असतं तुमच्या लेखकांचं. मला वाटलं होतं तर छान चाललं असेल सगळं. एवढी मोठी लेखिका झालीस, इतकं छान रेस्टॉरंट उघडलंय. हो ना, पण तुझं ऐकल्यावर फार हेवाच वाटतो हा मला. केवढी मोठी ऍक्ट्रेस झालीस तू. अगं काय पण वेळच मिळत नाही बाई अजिबात. हो ना, आणि त्यात तुझं बाळ. बाळ? हो मग, तुझं बाळ. अगं बाळ. मग बाळाला कोणी बहीण भाऊ आणणार आहेस की नाही? नाही, भाऊ नको. एक मुलगी आहे तीच पुरेशी आहे मला. नाव काय ठेवलंयस बरे? मी ना माझ्या मुलीचं नाव आशिमा ठेवणार. आशिमा, जिला कुठलीच सीमा नाही, कुठलीच लिमिटेशन्स नाही, अशी मुक्त. फोटो दाखव ना. आणि ह्यांचा पण दाखव म्हंटल. यांचा म्हणजे बाळाच्या बाबाचा? तो सापडला ना की नक्की भेटवी ना. मला बाळ, मला बाळ. तू नाही का मला लेखिका केलंस? आणि रेस्टॉरंट काय? नाही यार, यार मला खरंच वाटतं तू एक मस्त रेस्टॉरंट काढावंस. किती छान स्वयंपाक करतेस तू. कसं असेल माहितीये का? बघ असं ना छान एकदम निसर्गरम्य ठिकाणी तुझं रेस्टॉरंट असेल. तू केलेल्या छान छान रेसिपीज, बसायला ना अशा खाटी टाकलेल्या असतील, आणि सर्विंग प्लेट्स म्हणून ना तांब्याची सगळी भांडी असतील. खूप सुंदर.